तर दुसरीकडे छगन भुजबळ आणि सरांगेंमध्ये जुंपलेली आहे. पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळते. आमच्यामुळेच त्यांनी माघार घेतली असं म्हणत मनोज सरांगे यांनी भुजबळांना डिबचलं आणि भुजबळांनी सुद्धा सरांगेंवर जहरी टीका केली आहे. बघूया. राज्यात ओबीसी नेते आणि सत्ताधारी पक्षातले छगन भुजबळ विरुद्ध मराठा आरक्षण आंदोलक मनोज सरांगे पाटील यांच्यातील सामन्याचा पुढचा अध्याय सुरू झालाय. यावेळी निमित्त आहे लोकसभा निवडणूक. काही दिवसांपूर्वी भुजबळ नाशिक लोकसभेसाठी रिंगणात उतरणार अशी चर्चा होती. खुद्द भुजबळांनीही या बातमीला दुजोरा दिला होता. पण काही दिवसातच भुजबळांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. तर आमच्यामुळेच त्यांनी माघार घेतल्याचा दावा जरांगेंनी केलाय. शिवाय मराठ्यांच्या भीतीमुळेच महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात मतदान होतंय आणि मोदी महाराष्ट्रात एवढ्या जास्त सभा घेत असल्याचा दावाही जरांगेंनी केला. त्याचं काय जाण तिकडे, त्याला काय त्याला पुढे कोणती देतंय, कोण ते आणतंय उड्या, हाणतंय उड्या उगा आपलं. हां, ओबीसी म्हणायचं हाणतं उड्या, ते त्याचं काय नाही. ते त्याला कोणीच नेता नाही म्हणत ओबीसी, कोणीच नाही. लय विरोध करतो. दुसऱ्या त्याच्या मतदारसंघात उभा राहायचं म्हणजे लगेच विरोध करतो. परळीचे त्यांना नाही केला, इतकं खुनशी येते. मनोज सरांगेंच्या या टीकेला छगन भुजबळांनीही प्रत्युत्तर दिलं. आपण कुणालाही घाबरत नाही आणि सरांगे गिणतीतही नाही असं म्हणत भुजबळांनी हल्लाबोल केला. मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही. कुणाच्याही मी माघार घेतली किंवा माझं जे आहे अनाउन्समेंट करायला एवढी वेळ लागला. मला असं वाटलं की हे काही बरोबर नाही. माझ्यामुळे जर कोणाची काही अडचण होत असेल पक्षांमध्ये किंवा कोणा इच्छुक लोकांची, त्याच्यामुळे जर अडलं असेल तर मी दूर होतो. लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या. जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसलेले असताना या दोघांमधील वाद टोकाला गेल्याचं अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं होतं. आता पुन्हा एकदा टोलेबाजीचा हा सिलसिला लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सुरू झाल्यास नवल वाटायला नको. नाशिकहून महेश महालेसह सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.